नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे TCS पॅटर्ननुसार क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे। तुम्हाला 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांक फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर घेऊ शकता। ते खूप महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या एका शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, टाटा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? टाटा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जमशेदपूर या ठिकाणी टाटा लोहपोलाद हा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? तर विद्यार्थी मित्रांनो, सिमेंट उद्योगामध्ये चुनखडी ह्या कच्च्या मालाची गरज असते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता? सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सांगली या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी तो सुरू झाला। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे राज्य भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कशाची उदाहरण? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लक्षद्वीप बेटे ही प्रवाळीय निर्मिती या प्रकारचे त्यांचं ते ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता महासागर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पॅसिफिक हा महासागर जगामधला सर्वात मोठा महासागर आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं आहे? खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं एक पीक आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ज्वारी हे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं ते एक महत्त्वपूर्ण पीक आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. देशामध्ये पडीत जमिनीचे क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? देशामध्ये पडीत जमिनीचे क्षेत्र खालीलपैकी एकूण किती टक्के क्षेत्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील देशामध्ये पडीत जमिनीचे क्षेत्र एकूण 8% या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली होती? चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम चहाची लागवड ही केली होती. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ती ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोल्हापूर हा जिल्हा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तिरुपती हे धार्मिक स्थळ आंध्र प्रदेश या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 17 कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. भारतामध्ये पोस्ट खात्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पोस्ट खात्याची निर्मिती ही सन 1954 या वर्षी भारतामध्ये पोस्ट खाते यांची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. नामदफा हे भारतामधलं एक प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नामदफा हे भारतामधलं एक प्रमुख अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो नामदफा हे अभयारण्य अरुणाचल प्रदेश या राज्यामधलं ते एक प्रमुख अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे? महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती या प्रकारचा तो आकार आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. सह्याद्री पर्वत हा खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? सह्याद्री पर्वत हा खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील सह्याद्री पर्वत हा उत्तर ते दक्षिण अशा प्रकारे तो पसरलेला तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 तुतीकोरीन हे भारतामधलं एक प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यात? तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तुतीकोरीन हे बंदर तामिळनाडू राज्यामधलं ते एक प्रमुख बंदर आहे. प्रश्न क्रमांक 24 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. जलियनवाला बाग हत्याकांड यांना खालीलपैकी कोण जबाबदार होते? जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते?
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जनरल डायर हे जबाबदार होते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 परत खालीलपैकी कोणत्या एका प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती. खालीलपैकी कोणत्या एका प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये चौरी चौरा ही घटना घडली. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 वर महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता. महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता प्रयोग होता. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 वर खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंध खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे संबंधित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो खतफोडीच्या बंडाशी महात्मा ज्योतिबा फुले हे संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 परत रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल सन 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 परत लंडन येथे ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता. लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लंडन येथे ओडवायरचा खून हा उधम सिंग यांनी तो केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपले 30 प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच तो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्याच्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. क्वालिटी प्रश्न आहेत आणि TCS पॅटर्नवर आधारित ते सर्व प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. 100% फायदा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त 99 रुपये फोनपे करायचा आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे करून तुम्ही 1 मिनिटाच्या आत तुम्हाला लगेच व्हॉट्सॲपवर दिले जाईल.